शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी 15 मिनिटामध्ये इन्स्टंट अशी जिलेबी. जिलेबी बनवण्यासाठी अगदी सोपी ट्रिक व कमी साहित्यामध्ये कशी बनवायची हेही सांगणार आहे. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी यावेळेला आपण आवर्जून ही जिलेबी हा गोड पदार्थ आवडीने खातो. तर चला पाहूया त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते. प्रथम एक बऱ्यापैकी मध्यम आकाराचं पातेले घेतले आहे. त्यामध्ये मी प्रथम 2 वाट्या साखर घालून व ती साखर बुडेल इतकंच पाणी टाकून त्याचा आपण एक तारी पाक तयार करून घेणार आहोत. त्या पाकामध्ये केसर टाकलेला आहे, एक वेलची कुटून टाकायची आहे. यामध्येच आपल्याला खायचा रंगही टाकायचा आहे. आपल्याला कोणता कलर हवा आहे व किती डार्क आहे त्यानुसार आपण यामध्ये कलर टाकायचा आहे. फक्त केशरचा कलर ही खूप छान येतो, त्यामुळे फक्त केशर टाकले तरी चालेल. अशा प्रकारे ही पाक करून घ्यायचा आहे. साखर पहिल्यांदा वितळून घेतलेली आहे व त्यामध्ये नंतर छोटा 2 तुकडे लिंबाचे टाकलेले आहे. याच्यामुळे साखरेची मळी निघून जाते व त्या पाकाला स्वादही छान येतो. साखरेची मळी निघाल्यानंतर ते लिंबाचे तुकडेही काढून टाकायचे आहेत. थोडासा वेळ लागतो याला पाक तयार होण्यासाठी. आता तार आलेली आहे. आता गॅस बंद करून जिलेबीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. साधारणपणे मी याला एकूण 5 चमचे दही टाकलेला आहे. अर्धा चमचा अगदी बेकिंग पावडर टाकलेले आहे व चिमूटभर बेकिंग सोडा टाकलेला आहे. दह्यामध्ये छान फसफसून द्यायचं आहे व नंतर ते पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखे पीठ छान मिक्स करून घेतल्यानंतरच पाणी टाकायचं आहे. छान एकजीव करून घेतलेला आहे. हे सगळे दही मिळून 5 चमचे मी दही एकूण यामध्ये टाकलेले आहे. हे पीठ मिक्स करताना 1 चमचा तूप टाकायचे आहे व तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये ज्या मापाने आपण हे पीठ घेतलेलं आहे ते 1 वाटी पाणी यासाठी पुरेसे होते. हळूहळू पाणी टाकत हे पीठ मळायचे आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर जास्त गुठळ्या होतात. थोड्याशा गुठळ्या ह्या होतातच, तरीही खूप छान जिलेबी होते. एकदम असं छान मळून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. सर्व मिळून 1 वाटी पाणी मला याला लागलं. हे पीठ जास्त पातळही करायचं नाही, जास्त घट्टही करायचं नाही. अगदी या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ छान भिजवता आले की आपल्या जिलेबी छान होतात.
जिलेबी बनवणे तसं फार अवघड नाही, अगदी सहज सोपी पद्धत आहे ही. आणि इन्स्टंट आपल्याला कधी खाऊ वाटेल तेव्हा आपण वेळ असेल तेव्हा करू शकतो. हे बॅटर आपले तयार झालेले आहे. थोडा वेळ हे असेच ठेवून द्यायचे आहे व नंतर ते आपल्याला एका प्लास्टिक बॅगमध्ये, मी ही दुधाची बॅग घेतलेली आहे प्लास्टिकची, ती एका ग्लासमध्ये कट करून टाकलेली आहे व यामध्ये हे जिलेबीचं बॅटर ओतायचं आहे. सॉसची बॉटलमध्ये सुद्धा टाकून आपण जिलेबी छान पाडू शकतो, पण मी याचा वापर करूनच जिलेबी करणार आहे. चला, आता आपले हे बॅटर जिलेबी बनवण्यासाठी तयार आहे. खालच्या पिशवीला कात्रीने आपल्याला किती जाड व किती पातळ हवे आहे यानुसार कट द्यायचा आहे व आपल्या जिलेबी पाडून घ्यायच्या आहेत. अशा राऊंड शेपमध्ये जिलेबी पाडून घेतलेल्या आहेत. शेप कसाही आला तरी टेस्ट ही जिलेबीची अशा पद्धतीची छानच होते. ही जिलेबी एकदम तळून वर आली की मगच आपण पलटून घ्यायचं आहे चिमट्याच्या साहाय्याने. चिमटा लावल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की जिलेबी सहज पलटता येते व कडक होत असताना जाणवते. अगदी या पद्धतीने केली तर अजिबातच चुकणार नाही. जिलेबी तेलातून काढल्या काढल्या लगेच पाकात टाकायची आहे व ती चिमट्याने अशी दाबायची आहे, नाहीतर त्याच्यामध्ये पाक व्यवस्थित जाणार नाही व त्याला कलर ही व्यवस्थित येणार नाही. अशी 30 सेकंद जिलेबी ठेवायची आहे व लगेच काढायची आहे ती पाकातून. अशा प्रकारे ही काढून घ्यायची आहे. अशी मस्त जिलेबी कुरकुरीत झालेली आहे. खूप छान दिसत आहे. आता बाकीच्याही पिठाच्या उरलेल्या अशाच करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे बाकीच्या करून त्याही छान पाकातून काढायच्या आहेत. कमी वेळेमध्ये व तसाच सेम टेस्टी अशा जिलेबी बनवायच्या आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला माहित आहे काय, जिलेबी ही मूळची भारतीय नाही, ही पर्शियामध्ये ह्याचा जन्म झालेला आहे. तरी त्या ठिकाणी जुल्फिया या नावाने ही डिश ओळखली जायची. पण तीच डिश आज भारतामध्ये खूप आवडीने खाल्ली जाते. प्रत्येक सणाला ही आवडीने व महत्त्वपूर्ण मानली जाते. अशा प्रकारे इतकी गोड अशी डिश जर घरी बनवता आली तर किती आनंद ना. किचकटही नाही आणि अगदी खावीशी वाटेल तेव्हा आपण सहज बनवू शकतो. तर फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. जर अजून तुम्हाला ह्या रेसिपी अशा आवडत असतील तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब करणे आवश्यक आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत राहील.
ही पहा किती छान एकदम ज्युसी आतून झालेली आहे, वरून क्रिस्पी झालेली आहे. केशरचा स्वाद खूप छान आलेला आहे या जिलेबीमध्ये. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की करून पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ येण्यासाठी सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये कशी झाली आहे ते नक्की सांगा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.